योसेफाने वाट बघितली, योसेफाने वाट बघितली प्रभूची, आणि त्याच्या दुःखित मनाला परमेश्वराने आनंदी केलं. बाप इकडं दुःख करत असताना मुलाला देव तिकडं उंच करत होता. हालेलुया. बापाला दिसत नाही तिकडं काय चाललंय. कितीतरी वेळा आम्हाला दिसत नाही देव आमच्यासाठी तिकडं काय करतोय. योसेफ म्हणजे फक्त मुलगा मिळाला असं समजू नका. याकोबाला नुसता मुलगा मिळाला असं नाही, दुष्काळाच्या दरम्यान त्याची भाजी भाकरी, त्याचं जेवण मिळालं त्याला. जिथं जगात दुष्काळ असेल, आता इथून पुढे योसेफ मिळाला म्हणजे बरकत मिळाली. जगातले सगळे कोठार रिकामे झाले, योसेफाची फक्त कोठार भरलेली होती. ज्याच्यावर देवाचा अभिषेक आहे त्याची कोठार कधी रिकामी होत नसतात. देव त्यांना बरकत देतो. त्यांचे खिसे रिकामे नसतात, त्यांचा आत्मा रिकामा नसतो, त्यांचा मचवा रिकामा नसतो. ज्याला प्रभू भेटलाय तो नेहमी बरकतीत आणि देवाच्या सामर्थ्यात चालतो. एलियाच्या काळात दुष्काळ होता. खरंच होता. काही लोकांना गॅरंटी नाही, खरंच होतं. मी सांगतो तुम्हाला, मी बायबल वाचलंय. हालेलुया. दुष्काळ होता, असला भयंकर दुष्काळ. श्रीमंत लोक उपाशी मरत असतील. 3.5 वर्ष पाऊस नाही, काय जोक नाही. पण दुष्काळ कोणासाठी? जगासाठी. एलियासाठी दुष्काळ नाही. किती लोक आमेन म्हणणार आहे? एलियासाठी दुष्काळ नाही, दुष्काळ जगासाठी आहे. या दिवसात पण खूप लोक नाराज आहेत. हे महाग झालं, ते महाग झालं, याची किंमत तुम्ही का काळजी करता? तुम्हाला सांभाळणारा तुमचा स्वर्गीय देव आहे. हालेलुया. जगात महागाई वाढली तरी मी तुम्हाला चॅलेंज देतो, तुमचा देव तुम्हाला उपाशी मरू देणार नाही. तो तुमच्या गरजा पूर्ण करणारा देव आहे. तो तुमच्यावर कृपादृष्टी करणारा देव आहे. त्याच्यामुळं नेहमी रडत बसू नका. हे असं झालं, ते तसं झालं, हे सरकार असं आहे, ते सरकार, हे चांगले, ते वाईट. लोकांच्या बद्दल बोलण्यापेक्षा तो वेळ प्रार्थनेमध्ये घालवा. स्वर्गीचा देव तुमच्या गरजा पूर्ण करेल. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, खोट्या बातमीने याकोब रडत राहिला, खऱ्या बातमीने तो प्रफुल्लित झाला. खोटी बातमी त्याला दुःख देणारी ठरली. पण ज्यावेळेस सत्य त्याला कळालं, ज्यावेळेस त्याला कळालं त्याचा मुलगा जिवंत आहे, त्याचा आनंद गगनात मावेना. म्हटलं मी माझ्या मुलाला जाऊन भेटेन, त्याला मी बघेन. 22 वर्षानंतर याकोब जाऊन योसेफाला भेटला. प्रियांनो, तिथं त्यांची वस्ती झाली. देवाने त्यांना तिथे सांभाळलं आणि पूर्ण दुष्काळाच्या काळात परमेश्वराने त्यांच्यावर कृपादृष्टी केली. हा आमचा जिवंत परमेश्वर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जे सत्य ते 11 जणांनी मिळून दाबण्याचा प्रयत्न केला. योसेफ जिवंत असताना तो मेलाय असं सांगायचा प्रयत्न केला. आज बऱ्याच खोट्या गोष्टी तुमच्याबद्दल बोलल्या जात आहेत जगामध्ये, चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. पण सत्य जे आहे ते टिकणारं आहे. आणि ते सत्य जेव्हा प्रकट होतं त्यावेळेस जग आश्चर्यचकित होतं. हालेलुया. सत्य बंधनातून सोडवणार आहे. याकोब दुःखाच्या बंधनात अडकलाय, रडत रडत अधोलोकात जाईल ही त्याची इच्छा आहे. सत्य कळालं, ते दुःखाचं बंधन तुटून गेलं आणि त्याचं मन प्रफुल्लित झालं. प्रियांनो, एवढ्या उतार वयात तो प्रवास करून तिथं जायला तयार झाला. हालेलुया. प्रभूने त्याचं गौरव प्रकट केलं. प्रियांनो, अद्भुत गोष्ट घडली आणि त्या ठिकाणी योसेफाच्या द्वारे त्याच्या पूर्ण घराण्याची सगळी गरज भागवली गेली. तुमच्या परिवारासाठी तुम्हाला योसेफ बनायचं. कुणी आमेन म्हणणार आहे का? तुमच्या परिवाराचा योसेफ तुम्हाला बनायचं आहे. हालेलुया. आनंदित तुम्ही? आनंदित का नाही तुम्ही? एकदा असंच मी फुल फोर्समध्ये होतो. एक जण असा बाहेर आला दारात मीटिंगमध्ये, मला विचारतो, ओ म्हटलं काय झालं? ते येशू ख्रिस्त नेमका कुठले? म्हटलं नंतर सांगतो तुम्हाला. आता कुठले चालू संदेशात तुला काय सांगू, येशू ख्रिस्त कुठले? होतं असं कधी कधी, तर काळजी करू नका. देवाच्या प्रिय लोकांनो, ती जी परिस्थिती आहे ती परमेश्वराने आपल्या हाती घेतली आणि ती परिस्थिती बदलून टाकली. योसेफ
देवाच्या प्रिय लोकांनो, त्याच्या परिवारासाठी एक आनंदाचं, आशीर्वादाचं कारण बनला, आनंदाचं कारण बनला. जर योसेफ तिथंच भावांमध्ये राहिला असता तर कदाचित त्या पुढच्या दुष्काळामध्ये त्यांचे हाल झाले असते आणि कोणी त्यांना धान्य दिलं असतं आणि कसे ते पुढे जगले असते. त्यांच्या त्या दुष्काळाच्या काळात त्यांच्या उद्धारासाठी किंवा त्यांना वाचवण्यासाठी देवानेच योजना केली. कधी कधी देव तुमच्या वैराचा उपयोग करतो त्याच्या गौरवासाठी. तुमच्या आजपर्यंत तुम्ही ह्या ऐकलंय की तुमच्या बांधवांचा, तुमच्या लोकांचा, तुमच्या परिवाराचा, तुमच्या पाळकाचा उपयोग करतो, पण मी हे सांगते तुम्हाला, कधी कधी देव तुमच्या वैऱ्यांचा उपयोग करतो परमेश्वराचं नाव उंच करण्यासाठी. हालेलुया. आणि इथं तेच घडलंय. द्वेषाने ते करत होते, पण तो एक योजनेचा भाग होता देवाच्या. आणि पुढे जाऊन योसेफाने सगळं प्रिपेअर करून ठेवलंय, सगळी कोठारा फुल आहेत. बाकी सगळ्यांची कोठारं रिकामी आहेत. विधवेच्या घरात पण ना भांडी खूप होती, एकच भांड भरलेलं होतं. कसलं होतं ते? कसलं? आवाज पुढच्या वेळेस प्रत्येकाला एक एक माईक द्या बरं का, ह्यांचा आवाज कमी. कसलं भांड होतं? एकच भांड भरलेलं आहे. अख्ख्या घरात एकच तेलाचं भांड आहे आणि अख्ख्या घरात जमा केलेली रिकामी पात्र, सगळे शेजाऱ्यांकडून इकडून तिकडून सगळी मागून आणलेली भांडी, अख्खं घर भरलेलं आहे, सगळी रिकामी. देवाला सांगा मला ते रिकामे भांडे बनवू नको, ते भरलेलं पात्र आहे ना ते मला बनव. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. माझ्याद्वारे लोक आशीर्वादित झाले पाहिजेत, माझ्याद्वारे लोकांच्या जीवनात कार्य झालं पाहिजे, माझं जीवन अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण झालं पाहिजे. आमेन. हालेलुया. योसेफ बना तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या परिवारासाठी योसेफ बना. आणि जे म्हणतात की प्रभू मी गोरगरिबांच्या गरजा पूर्ण करेल, अशी बरकत तुम्हाला मिळेल. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. ते व्यक्ती एक असे व्यक्ती होते की ज्यावेळेस मी कॉलेज टायमिंगमध्ये सेवा करत होतो त्यावेळेस आम्ही सुवार्ता फेरी काढायचो. आणि त्या सुवार्ता फेरी काढण्यासाठी एस टी महामंडळाचा पास मिळायचा 400 रुपयाचा. कोणाला आठवत असेल का नाही माहीत नाही. आणि त्या काळात 8 दिवस मला सुवार्ता फेरी करण्यासाठी, मला माझ्या बरोबरच्या बंधूला घेऊन जाण्यासाठी माझ्या सुवार्ता फेरीचा पूर्ण खर्च 2000 रुपये होता. जेव्हा मला कोणी 50 आणि 100 रुपयाच्या वरती मला ऑफरिंग माहीत नव्हतं, त्यावेळेस त्या व्यक्तीने 2000 रुपये दान मला दिलं होतं. तुम्ही ऐकताय का चर्च? हालेलुया. आणि मी देवाला एवढे धन्यवाद दिले की मी माझ्या अश्रू थांबत नव्हते. ते 2000 रुपये जेव्हा माझ्या हातात आले, मी देवाला धन्यवाद दिले. आणि त्यांना मी त्या दिवशी म्हटलं होतो की परमेश्वर तुम्हाला अशी बरकत देईल, तुमच्या खानदानीत ती बरकत कोणाला मिळाली नसेल, कारण तुम्ही हजारो लोकांच्या आशीर्वादाचं कारण झालेले आहात. हालेलुया. मग ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो, त्यांचं फार मोठं हॉटेल, त्यांनी सांगितलं की पास्टर तुम्ही प्रार्थना केली माझ्यासाठी, माझं इथं हॉटेल आहे, माझं तिथं हॉटेल आहे. त्यांची लिस्ट काही संपतच नव्हती. थोडक्यात सांगायचं, देवासाठी करणाऱ्यांची बरकत थांबत नसते प्रियांनो. हालेलुया. तुम्ही प्रभूसाठी एक पाऊल उचला, 99 पाऊलं तुमच्यासाठी माझा देव उचलणार आहे. तुमचे आशीर्वाद थांबणार नाही. तुमच्या जीवनामध्ये इतकी बरकत येईल, तुम्हाला मोजता येणार नाही एवढे आशीर्वाद तुमच्याकडे येतील. हालेलुया. बोले येशू मसीह की. काही लोक शपथ घेऊन आलेत घरून, याला किती पण ओरडू द्या आपण बोलायचं. काही लोक ठरवून आलेत, पण मी पण असं आहे, लई लांबून आलोय आणि तुम्हाला बोलायलाच लावणार मी. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. सत्य एक आहे आणि सत्य बंधन तोडणार आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. सत्य एक आहे. असत्यामुळे याकोब 22 वर्ष रडत होता. असत्यामुळे. ज्या दिवशी त्याला सत्य कळालं, त्याचं मन संजीवित झालं. बायबल सांगतं तो रिवाईव्ह झाला. तो इतका आनंदी झाला की त्याच्या जीवनामध्ये देवाचं परत गौरव प्रकट झाला. आता तो मरण्याच्या गोष्टी करत नाही. हालेलुया. तो म्हणतो माझ्या मुलाला मी जाऊन बघणार. आता मी या जगातून जायच्या आधी मला पहिलं माझ्या मुलाला बघायचं आहे. आणि तो योसेफाला भेटायला गेला. किती अद्भुत गोष्ट आहे. सत्य माणसाला बंधनातून सोडवणार आहे. आज ते सत्य आम्हाला कळणं गरजेचं आहे. जर त्या इस्रायल परिवाराचा
योसेफ जिवंत आहे, आमचा येशू जिवंत आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. येशू जिवंत आहे म्हणजे काय विशेष आहे त्याच्यात? काय वेगळेपण आहे? काय टायमिंग होता बघा. ते रोमी शिपाई होते आणि रोमी शिपायांचं एखाद्याला क्रुसावरती खेळणं ना, हे त्यांचं नेहमीचं काम होतं. म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी येशूला खेळलं आणि त्याच्या आधी त्यांना कसं खेळतात वगैरे त्यांना माहीत नाही असा काही भाग नव्हता. त्यांच्याकडे ह्या शिक्षा होत्या, शिरच्छेद आणि अनेक इतर काही काही गोष्टी असतील. पण येशूला वधस्तंभावर खेळण्याची शिक्षा देण्यात आली होती, कारण की ही सगळ्यात वाईट अशा प्रकारची शिक्षा होती. 39 फटके मारले. आता या रोमी शिपायांचा एक अनुभव आहे आणि तो अनुभव हा आहे की ज्या वेळेस एखाद्या चोर लुटारूला पकडलं जातं, त्याला 39 फटके मारतात. तो चोर लुटारू डाकू यांना काय आशीर्वाद देत नाही, बरं झालं इकडून मारलाय फटका, इकडून पण मारा. ते कधीच आनंदाचे शब्द बोलत नाही. त्यांच्या तोंडातून फक्त शिव्या आणि शाप निघत असतात. ज्या वेळेस ते चोर लुटारू रोमी शिपायांकडून मार खायचे किंवा त्यांना क्रुसावरती खेळलं जायचं, त्यांच्या मुखातून नेहमी वाईट आणि अपशब्द निघायचे. पण ज्या वेळेस त्यांनी ख्रिस्ताला पकडलं आणि ज्या वेळेस त्या हंटरने मारतायत, त्याच्या मुखातून एकही वाईट शब्द निघत नाही. ते शॉक आहेत, आश्चर्यचकित आहेत, ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे. त्याच्या हातात खिळे ठोकताना त्याच्या मुखातून एकही शिवी शाप निघाले नाही. येशू सगळ्यांपेक्षा वेगळा होता. तो चोर आणि लुटारू नव्हता, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. प्रियांनो, हालेलुया. ख्रिस्त वधस्तंभावर खेळला जात असताना त्याने कोणालाही शाप दिले नाहीत, कोणाच्या विरुद्ध बोलला नाही, शांत राहिला. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे शांत राहिला. आणि जसं त्याला बोलण्याची संधी मिळाली, तो म्हणतो, हे बाप्पा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. मोठा जमाव आहे तिथं. रोमी शिपाई आहेत, योहान आहे, मरिया आहे, आणखीन काही लोक आहेत तिथे. आणि त्यांच्या डोळ्यात देखत प्रभूने प्राण सोडला. ख्रिस्त मारला गेला, त्याला कबरेत गाडलं गेलं. न्यूज सगळीकडे पसरली. गालिला त्या ठिकाणी पाण्यावर चालणारा येशू क्रुसावरती मेला. मेलेल्या लाजराला मरणातून उठवणारा यांचा येशू मेला. पाण्यावर चालणारा, चिन्ह चमत्कार करणारा, आंधळ्यांना दृष्टी देणारा, मुर्दे उठवणारा, अद्भुत कार्य करणारा, अद्भुत संदेश देणारा, लोकांना आशीर्वाद देणारा, स्वतःला देवाचा पुत्र म्हणणारा क्रुसावरती मेला. कारण की प्रत्येक चोर लुटारूची गोष्ट क्रुसावर संपायची आणि सगळे आनंद करत असतील. मेला एकदाचा. सगळ्या चोर आणि लुटारूंची गोष्ट क्रुसावर संपते, पण येशूची गोष्ट क्रुसावर संपत नाही. तिथून ती सुरुवात होते. कारण की माझा प्रभू कबरेमध्ये तिथं राहिला नाही. तिसऱ्या दिवशी भल्या पहाटे प्रभू येशू ख्रिस्त मरणातून विजयी झाला. तो मरणातून जिंकला, तो विजयी झाला, तो मरणामधून उठला. आमचा येशू जिवंत देव आहे. हालेलुया. आता येशू जिवंत आहे. येशू जिवंत आहे. त्यावेळेस देवाच्या प्रिय लोकांनो, काय घडतंय? भल्या पहाटे तिसऱ्या दिवशी मगदलिया मरिया सुगंधी द्रव्य घेऊन कबरेजवळ चालली. कधी कधी तुमची तयारी वाया जाते. किती लोक आमेन म्हणणार आहेत? काय तयारी केली असेल? हालेलुया. विचार करून तयारी करा कोणत्या पण गोष्टीची. बोलो येशू मसीह की. त्याने सांगितलं होतं तिसऱ्या दिवशी मी उठणार आहे. त्याचं प्रकाशन जर त्यांना मिळालं असतं तर सुगंधी द्रव्य घेऊन गेले नसते, ढोल ताशे घेऊन गेले असते. चला प्रभू उठलाय, आनंद करायला चला. हालेलुया. सुगंधी द्रव्य घेऊन तिथं गेली आणि प्रभूलाच माळी दादा बनवलंय. हालेलुया. आजकाल लोक काही म्हणवतात. प्रभू आमच्या घराचा वॉचमन हो, आमच्या गाडीचा ड्रायव्हर हो. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. इतकं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्याला प्रोटेक्शन मागताय, त्याला कंट्रोल देताय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक अंकलची मी प्रार्थना ऐकली. सांगू नको? म्हणा म्हणा. असं म्हणा, सांगा पास्टर सांगा.
तुम्ही खूप आग्रह करणारे लोक आहेत म्हणून सांगतो, ऐक. खूपच आग्रह आहे तुमचा. त्यांनी प्रार्थना केली, अशी पॉवरफुल प्रार्थना, हे प्रभू आमच्या बिछाण्यातले ढेकणं मार. काय आता प्रभू बेगॉन स्प्रे घेऊन येणार आणि यांचं काय लावले काय कळत नाही. हालेलुया. काही लोक काय प्रार्थना करतील सांगता येत नाही. औरंगाबादमध्ये एक जणांनी माझ्यासमोर प्रार्थना केली, म्हणे शाब्बास देवा, तू आत्तापर्यंत मला आशीर्वादित केलं. शाब्बास, तुझ्या वर्गातला विद्यार्थी आहे का? कोण काय बोलतील सांगता येत नाही. एकाने आराधना करता करता म्हटला, इतकं सामर्थ्य, इतकं सामर्थ्य, इतकं इतकं म्हणजे असं इतकं, मला वाटलं जीव जातोय की काय. इतकं सामर्थ्य, इतकं सामर्थ्य, स्वतः देव घाबरलाय. काय पाळक लोकांना आम्हाला एखादी काठी गिफ्ट करा तुम्ही. हालेलुया. संत पौल विचारतो मंडळीला, प्रेमाने येऊ का काठी घेऊन येऊ. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्त नुसता मारला गेला नाही, ख्रिस्त नुसता कबरेत गाडला गेला नाही, तिसऱ्या दिवशी तो मरणातून विजयी झाला. पेत्र आणि आणखीन एक शिष्य त्या ठिकाणी गेले. त्यांना तिथं प्रेत वस्त्र पडलेले दिसले आणि रुमाल एकीकडं गुंडाळून म्हणजे असा घडी घालून ठेवलेला त्यांना दिसला. प्रेत वस्त्र आहेत, रुमाल आहे, पण कबरेत येशू नाही. किती लोक आमेन म्हणणार आहे? हालेलुया. कबरेत येशू नाही. भयभीत झाले शिष्य, काय झालंय, येशू कुठं आहे? देवाच्या प्रिय लोकांनो, येशू तिथं कबरेत नव्हता. पेत्राला तो तिथं भेटला, फक्त प्रेत वस्त्र मिळाले, घडी घालून ठेवलेला रुमाल मिळाला. घडी का घालतात रुमालाची? देवाच्या प्रिय लोकांना, ज्यावेळेस त्या काळात पद्धत होती, ज्यावेळेस आपण जेवायला बसलो आणि जो रुमाल मला दिलाय त्या रुमालाची मी जर घडी घालून टेबलावर ठेवलं आणि मी जर गेलो कुठं, तर याचा अर्थ की मी परत येणार आहे. हालेलुया. माझं जे ताट आहे, माझं जेवण उचलू नका, हे सगळं असंच राहू द्या. घडी घालून रुमाल टेबलावर ठेवला तर मी परत येणार आहे, असाच टाकून दिला तर परत येणार नाही. येशूने घडी घालून रुमाल ठेवलाय. येशू परत येत आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. येशू जिवंत देव आहे प्रियांनो. येशू जिवंत देव आहे.